मॉरिटानिया या आफ्रिकन देशातून स्पेनला निघालेल्या बोटीला 2 जानेवारी रोजी अपघात झाला होता. ही बोट सुमारे 13 दिवसांपासून बेपत्ता होती. वॉकिंग बॉर्डर्स या स्थलांतरित हक्क गटानं सांगितलंय की मोरोक्कन अधिकाऱ्यांनी बुधवारी 36 जणांची सुटका केली आहे, तर 50 जणांचा मृत्यू झाला असून गेल्या वर्षी 2024 मध्ये स्पेनमध्ये जाण्याच्या प्रयत्नात मोठ्या संख्येनं स्थलांतरितांचा मृत्यू झाला होता. मात्र स्पेनला जाणारी बोट समुद्रात बुडाल्यानं 50 जणांचा मृत्यू झाला असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 44 पाकिस्तानी नागरिक असल्याचं सांगण्यात आलंय. कतारमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातला वाटाघाटीनंतर गाझामध्ये ओलीस ठेवलेल्यांना सोडवण्यासाठी आणि युद्धविराम लागू करण्यासाठी करार झाला असल्याचं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी जाहीर केलंय. अमेरिकेनं भारताच्या भाभा अणुसंशोधन केंद्र, भारतीय दुर्मिळ पृथ्वी विज्ञान केंद्र आणि इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र या 3 संस्थांवरचे निर्बंध उठवलेत. अमेरिकेच्या उद्योग आणि सुरक्षा विभागाने ही घोषणा केली असून शीतयुद्धाच्या काळात लादण्यात आलेले हे निर्बंध अमेरिकेच्या परदेशी धोरण उद्दिष्टांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने हटवण्यात आल्याचं या विभागानं म्हटलंय. श्रीलंकेच्या उत्तर प्रांतातल्या पोलीस स्टेशनना 80 सिंगल कॅब पुरवण्यासाठी आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सामंजस्य करार झालाय. विकासातली भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी हा करार करण्यात आला असून त्यासाठी भारतानं 30 कोटी श्रीलंकन रुपयांचं अनुदान दिलंय. भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षा सचिव DWRB सेनेविरत्ने यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्यात. विकसित भारताची वाटचाल ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या प्रगतीची वाटचाल ठरणार आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत ग्लोबल मोबिलिटी एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत असताना आजचा भारत हा भावनांनी, युवा ऊर्जेनं परिपूर्ण आहे. त्याचे पडसाद भारताच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रात पाहायला मिळत असल्याचं मोदींनी सांगितलंय. गाझा पट्टीतली युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेसाठीच्या करारावर मतदानासाठी विलंब केल्याचा आरोप इस्रायलने हमासवर केलाय. मात्र हमासने हा आरोप फेटाळून लावला असून युद्धबंदीसाठी वचनबद्ध असल्याचं म्हटलंय. येत्या रविवारपासून या कराराची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय. पाकिस्तानच्या एका न्यायालयानं माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना अल कादिर ट्रस्टशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा जाहीर केली आहे. इम्रान खान यांना 14 वर्षाची तर बुशराला 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोघांवर राष्ट्रीय तिजोरीचे 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप करण्यात आलाय. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याबद्दल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली पाहिजे. आमच्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून त्यांचीच नियुक्ती हवी. मुख्यमंत्री आणि उज्ज्वल निकम यांची भेट झालेली आहे. लवकरच देवेंद्र फडणवीस हे त्यांची नियुक्ती करतील, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आज माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अबकारी धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मंजूर केलेल्या जामिनाविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी 21 मार्चची तारीख निश्चित केली आहे. बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे ही पालकमंत्री पदाचा मुद्दा चांगला चर्चेत आलाय. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद धनंजय मुंडेंना देऊ नये, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री पद स्वीकारावं, अशी मागणी बीडमधील लोकप्रतिनिधी व सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी केली आहे. योगेश कदम यांनी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बैठक घेत पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतलाय. त्यानंतर बोलताना त्यांनी पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार असल्याची माहिती दिली आहे. पुण्यातील पहिल्या भेटीत गृहराज्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. अहिल्यानगरच्या पारनेर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
लघुशंकेसाठी गेलेल्या 9 वर्षीय मुलीवर मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं हल्ला करून त्या मुलीला ठार केल्याची घटना पारनेर तालुक्यात खडकवाडी येथे घडली. काल संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून ईश्वरी पांडुरंग रोकले असं या मयत मुलीचं नाव आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत रेल्वे क्वार्टर जवळ धक्कादायक घटना घडली. या ठिकाणी सडलेल्या अवस्थेत असणारा अनोळखी मृतदेह आढळून आलाय. पोलिसांकडून अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना 10 दिवसांपूर्वीच घडलेली ही घटना असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध T20I आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यामुळे BCCIने चॅम्पियन ट्रॉफी आधी मोठा निर्णय घेतलाय. BCCIने कोचिंग स्टाफ मध्ये नव्या खेळाडूची एंट्री केली असून सौराष्ट्र टीमचे माजी कर्णधार सितांशु कोटक टीम इंडियाचे बॅटिंग कोच म्हणून जबाबदारी पाहणार आहेत. खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच आहे. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारताने भूतानला नमवून जेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. आता भारताच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना श्रीलंकेशी होणार असून हा सामना आज रात्री 8 वाजता होणार आहे.